इराणी लोकांचा पारसी नवोत्सव असतो आणि त्यावेळेस माझा अनुभव आहे. मी तेव्हा विश्वास नांगरे पाटील हे आपले पोलीस अधीक्षक होते ग्रामीणचे आणि त्यांनी ढोले पाटील रोड च्या फार्म हाऊसवर यांची इथे एक रेड केली होती आणि ती रेव पार्टी होती. मी ती स्वतः बघितलेली आहे. मी त्यांच्यासोबत साक्षीदार म्हणून स्वतः आपले विश्वास नांगरे पाटलांच्या गाडीत बसून गेलेलो होतो रात्री. तेव्हा रेव पार्टीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात संगीत असते, म्युझिक असते, ऑर्केस्ट्रा सारखा दणदणीत आवाज असतो, लोकांची प्रचंड गर्दी असते आणि लोक हे अत्यंत तोडक्या कपड्यांमध्ये, कमीत कमी कपड्यांमध्ये किंवा अत्यंत मॉडर्नाइज अशा पद्धतीचे कपडे घालून त्या रेव पार्टीमध्ये सहभागी झाले असतात, ज्याच्यामध्ये अफू, चरस, गांजा सगळे मादक द्रव्य यांचा पुरेपूर वापर केलेला असतो. त्याला आपण साधारणतः रेव पार्टी म्हणत असतो. ही जी घरामध्ये पार्टी आयोजित केली होती 8-10 लोकांनी, ज्याच्यामध्ये ते समजा दारू पित असतील, बियर पित असतील, तर ते दारू किंवा बियर पिणं अशा घरामध्ये बसून हा काही गुन्हा नाही आहे, पण पोलिसांनी त्याला जे काही स्वरूप आज देण्याचा प्रयत्न केला आहे रेव पार्टी म्हणून, तो अत्यंत राजकीय उद्देश आहे. आणि आज एकनाथ खडसे साहेब जेव्हा माझ्या ऑफिसला आले तेव्हा त्यांनी याबद्दलच दुःख व्यक्त केलं की हा जो राजकीय वापर पोलिसांचा वाढत चाललेला आहे हा कसा थांबवायचा. आणि मला असं वाटतं की पोलिसांनी त्या सगळ्या त्या बंगल्यामध्ये जमलेल्या लोकांच्या खाजगी आयुष्याचा म्हणजे राईट टू प्रायव्हसीचा गंभीर अशा प्रकारचा भंग केलेला आहे आणि ते प्रकरण त्यांना भोवू शकते. खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे जावई आहेत म्हणून त्यांनी त्यांची बाजू घेत असतील असं कोणालाही वाटेल, परंतु हे प्रकरण सामान्य माणसांच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे की प्लॅन्टेड पुराव्यांच्या आधारे डॉक्टर प्रांजल आणि इतरांना गुन्हेगार ठरवण्याचा एक कट कारस्थान पोलिसांनीच रचलेलं आहे असं प्राथमिक दृष्ट्या आपल्याला दिसते. आता मुळातच 2 ग्रॅम जे काही त्यांना कोकेन सापडलं असं ते म्हणतात, तर ते खरं कमर्शियल क्वांटिटीमध्ये आलं नसतं, म्हणून मग 7 मिलीग्रॅम जास्त त्याच्यामध्ये भरलं पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था करून त्यांना नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये गोवण्यात आलेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. पोलिसांनी एक चित्र तयार केलं, आधी ठरवून राजकीय दबावाखाली, राजकीय निर्देशाखाली पोलीस वागलेले आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. आणि जसं दृश्यम सिनेमामध्ये एक दृश्य तयार करतात आणि ते लोकांच्या मनावर बिंबवतात, तशा पद्धतीने पोलिसांनी आधीच सगळी तयारी केलेली होती कदाचित आणि त्याच्यानंतर त्यांनी व्हिडिओसुद्धा तयार केला, व्हिडिओ व्हायरलसुद्धा केला आणि जे लोक आरोपी नाहीत त्यांच्यावरचा संशय सगळ्या समाजामध्ये आरोपी म्हणून प्रस्थापित करण्याचा पोलिसांनी जो प्रयत्न केला आहे तो व्हिडिओ व्हायरल करणं हे खाजगी जीवन जगण्याच्या हक्कांचं गंभीर उल्लंघन आहे आणि ही चूक पोलिसांना भोवणार आहे. आपण किती दिवस नागरिक म्हणून पोलिसांचा राजकीय स्वार्थप्रेरित पद्धतीने वापर होताना बघायचं. हे जे राजकीय पोलिसिंग आहे हे थांबलं पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा मला या केसमधला वाटतो. बाकीचे जे काही त्याच्यामधले धागेदोरे आहेत ते आता समोर येत आहेत, स्पष्ट होत आहेत आणि काही वकील संशयित व्यक्तींची बाजू कोर्टामध्ये मांडत आहेत, परंतु उच्च न्यायालयामध्ये सुद्धा हे प्रकरण जाण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. पोलिसांनी व्हिडिओ काढणं आणि व्हायरल करणं, कोर्टामध्ये सबमिट होण्याच्या आधीच तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होणं आणि एकनाथ खडसे यांची बदनामी होईल यासाठी या सगळ्या गोष्टींचा वापर करणं हे स्पष्टपणे दिसणार आहे. आणि म्हणून मला असं वाटते की पोलिसांनी चुकीचं केलेलं आहे. एक तर स्वतःच्या अंगझडतीचे कोणताही पंचनामा न करता पोलीस तिथे पोचलेले आहेत आणि त्याच्यामुळे कोणी कशा पद्धतीने हे कोकेन जे आहे ते प्लॅन्ट केलं याबद्दल सगळी शंका जी आहे ती लोकांच्या मनामध्ये अगदी पक्की आता झालेली आहे. न्यायालयामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा निर्णय येऊन लवकरच जामीन होईल असं मला वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.